मसाल्यातली तंदुरी बनवणार आहे। त्याच्यासाठी पहिला डबा कापून घेतो। आता कोंबडी मॅरिनेट करून घेतो। अंधार झालाय पण कुकिंगची खरी मज्जा अंधारातच आहे। मॅरिनेशनसाठी आपण मसाले घेतलेत, धना पावडर, तंदुरी मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, दही आणि बटर घेतलंय। हे सगळं मिक्स करून मॅरिनेशनचा मसाला बनवूया। हे बघा असा मसाला झाला मॅरिनेशनचा। कोंबडीला मसाला लावून झालाय। कोंबडी आता आपण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ। फॉइल पेपर लावणार आहे वरतून। त्याचे हातपाय चांगले ताराने बांधून घेऊया। अशा प्रकारे ताराने पाय बांधलेत, अशीच पंख पण बांधून घेणार आहे। हे अशा प्रकारे बांधले पंख आणि पाय। आता याच्यावर डब्बा ठेवून घेऊया आणि विस्तव पेटून घेऊया। हे बघा गवत चांगलं जळालंय। थोडा वेळ लागेल तंदुरी होण्यासाठी। थोडं थोडं गवत याच्यावर टाकायला लागेल आपल्याला। जसं जसं गवत जळन तसं तसं विजलंय। तर आता बघू झालंय का नाही। ही वरती काढून घेऊयात आता पटापट। लाकूड शिजली का नाही दाखवतो मित्रांनो तुम्हाला। हे बघा किती इझिली तुटते। आता खाऊन बघतो कसा झालाय। एक नंबर शिजलंय। तुम्ही पण एकदा करून बघा।